हॅलो नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग मी तुमच्यासाठी परत एक नवीन बोट नेक ब्लाउज डिझाइन घेऊन आलेली आहे। तर ही प्रिंट करून आणलेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप सुंदर अशी प्रिंट ड्रॉइंग करून कॉटनच्या ब्लाउज पिसावरती त्या ताईंनी स्वतः ड्रॉइंग करून मला दिलेली आहे, फक्त स्टिच करण्यासाठी। तर आता मी सगळ्यात पहिलं अस्तर कट करून घेते। हा बोट नेक ब्लाउज असणार आहे, 34 साइजचा हा ब्लाउज आहे। तर तुम्ही बघू शकता हाईट त्यांची उंची आहे 14 इंच, तर इथं मी मिनिमम 1 इंच वाढवून घेते, म्हणजे 15 इंच अशी ह्याची उंची घेते। सगळ्यात पहिलं मी त्याचं अस्तर कट करून घेणार आहे। तर 15 इंच अशी त्याची उंची घेतलेली आहे। शोल्डर आहे त्यांचं 15.5 इंच शोल्डर आहे। तर मी 7.5 इंच असं त्याचं शोल्डर टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आर्महोल घेत आहे। तर तो मी 6.5 इंच घेते आणि क्रॉस मध्ये अर्धा इंच तिथनं कट मारणार आहे। मी खालच्या साईडला उतरवणार आहे शोल्डर। फिटिंग टाकून घेतलेली आहे। 34चा चौथा भाग 8.5 होतो आणि खालच्या साईडनं कंबर पण टाकून घेतलेली आहे की 7.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन। तर ह्यानुसार मला त्याचा गळा डीप करायचा आहे। 3 इंच असं मी त्याची उंची घेतलेली आहे। बॅक साईडला पूर्ण पॅक करणार आहे बॅक साईड बोटनेक मध्ये, कारण ती प्रिंट हे पूर्ण पार्ट पूर्ण भरून अशी त्यांनी त्याची प्रिंट काढलेली आहे, तर त्या टाइप मध्ये। आणि इथे पुढे बघू शकता तुम्ही, ह्या फ्रंट साइड मी कट करून घेतलेली आहे, सॉरी बॅक साइड कट केलेली आहे। आता मी फ्रंट साइड करत आहे। तर इथे मी जी बॅक साइड केलेली आहे तीच त्या घडीवरती टाकून खाली 1 इंच, साइडला 2 इंच आणि वरती अर्धा इंच असं वाढवून घेतलेलं आहे। तर इथे 4 इंचाचा मी हे टाकलेलं आहे प्रिन्सेस कट साठी। वरनं 11.5 इंच 10.5 इंच प्रत्येकाच्या साइज नुसार प्रिन्सेस कटचा शेप असतो तो। तर ह्यांचा टक्स पॉइंट वरनं 10.5 इंच येत होता आणि हा फ्रंट साइडचा गळा 6 इंचाचा, तोही मी पान शेप मध्ये ड्रॉइंग करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आणि कडनी अर्धा इंचावरती वरच्या साइडनं मी कट करून घेणार आहे। असं गोल प्रॉपर प्रिन्सेस कट आला पाहिजे त्यामुळे। तर ही झाली फ्रंट साइड आणि प्रिन्सेस कटचा शेप बघा तुम्ही, अशा प्रकारे कटिंग केली तर खूप सुंदर फिटिंग पण बसते आणि प्रिन्सेस कट पुढून पण खूप छान आणि दिसायला पण खूप सुंदर। आता ह्यात मी स्लीव्स काढणार आहे। तर स्लीव्स काढताना सर्वप्रथम आपण जे आर्महोल आहे ते मोजून घ्यायचं आहे, कारण एक्स्ट्राचा कपडा निघणार नाही। तरी पण मी घेताना 1-2 इंच एक्स्ट्राच घेते खालच्या साईडने, की कमी पडायला नको त्यामुळे। तर 10 इंच अशी मी त्याची घडी टाकलेली होती आणि पुढचं 5 इंच माझी बाहीची फिटिंग होती आणि 2 इंच मी मार्जिन सोडलं होतं। आता इथं टक्स तर बघू शकता तुम्ही, तर तिथं ते आलाय थोडासा कट, कारण मला कापड कमी पडलेला। सो मी ते परत स्टिचिंग करत असताना ते मी त्याचं व्यवस्थित असं त्याचं हे करून घेईल मी फिटिंग। आता इथे बघा की ही जी आहे तर त्यांनी त्याला मला एक साईडला असं टाकण्यासाठी त्यांनी मला थोडंसं आखून दिलं होतं त्याच्यावरती। इथे त्यांनी मला 1 साईडला असा तो पॅच येईल असं त्यांनी मला ते ड्रॉइंग आखून दिलं होतं, पण मी बघितलं की ते 1 साईडला जर गेलं असतं तर मग त्याला टक्स टाकायला प्रॉब्लेम झाली असती। त्यामुळे मग मी काय केलं की ते बरोबर मध्यभागात घ्यायचा प्रयत्न केला, त्यामुळे ते थोडीशी ड्रॉइंग जी त्यांनी करून दिली होती ती थोडीशी कट करण्यात गेली, कारण आता ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे, कारण कडला घेतली असतं तर टक्स टाकायला प्रॉब्लेम। आणि दुसरी गोष्ट, हे जे त्यांनी स्लीव्सची प्रिंट काढून दिली होती ती खूप सुंदर होती, तर त्यांनी त्याच्यावरती मला लेफ्ट आणि राईट असं त्याच्यावरती टाकून दिलं होतं की ही लेफ्ट आणि ही राईट असं, कारण जेणेकरून ते मोर आहेत समोरच्या बाजूने बरोबर त्यांचे समोरच्या साईडला आपले तोंड आले पाहिजे अशा टाईपमध्ये स्लीव्हची कटिंग। आणि एवढ्या ह्याच्यातच मला आता फ्रंट साईड बसवायची होती, कारण कापड एवढा शिल्लक होता, तर मग मला कुठंतरी जॉईंट द्यायला लागलं असं वाटलं, पण शक्यतो गरज नाही पडली तेवढी, थोडासाच कमी पडलेला। सो तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सगळं बसून घेतलं। साईडला अर्धा इंचच मला कमी पडलेलं। मी अशा प्रकारे सर्व कटिंग करून घेतलेली आहे
सर्व पार्टची, फ्रंट आणि बॅक. व्हाईट कलर होता ॲक्च्युली हा. त्यांनी खरं की श्रावणात वगैरे घालता येईल अशा हिशोबाने त्यांनी हे ब्लाऊज मला दिलं होतं. आणि त्या मला म्हटलेलं की ताई लवकर द्या मला थोडंसं, त्याचं अजून त्या पुढून काम करणार आहेत. जेव्हा स्टिच होईल ब्लाऊज त्यानंतर अजून त्याचं काही वर्क वगैरे ते करणार आहेत. त्यांनी मला सांगितलं की एवढंच तुम्ही पहिलं स्टिच करून द्या. तर आता मी तर स्टिच करायला घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी खालच्या साईडनं टिप मारून पलटून घेणार आहे गळा आणि खालची पट्टी. त्याला मी डायरेक्ट दाब टिप टाकून देणार आहे. त्याला काही एक्स्ट्राची पट्टी वगैरे जोडणार नाही आहे मी. फिनिशिंगमध्ये स्टिच करून त्याला व्यवस्थित असे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण पलटी करतो कापड त्यावेळेस प्रॉपर फिनिशिंगमध्ये ते दिसलं पाहिजे ह्यासाठी. सो तुम्ही बघू शकता प्रिंट एवढी सुंदर वाटत होती. ज्यावेळेस त्या ब्लाऊज हा घालतील त्यावेळेस एवढं सुंदर लुक येणार आहे. त्याच्यावरती त्यांनी साडी आणि ते घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि त्यांच्या हाताला खूप छान फिनिशिंग होती ज्यांनी बनवलं त्यांनी, कारण खूप सुंदर अशी ड्रॉइंग त्यांनी ती तयार केली होती. तिथे मी दाब टिप देऊन घेणार आहे आणि लगेच टक्स पण टाकून घेणार आहे. तर बोट नेकला सहसा थोडंसं मी जास्त टक्स टाकते. 3-3.5 इंचाचे असतात. मी कधी कधी 4 पण टाकते, जेणेकरून वरतीपर्यंत फिटिंग पुढनं आणि बॅक साईडनं खूप सुंदर बसते टक्समुळे. तर इथे मी दोन्ही साईड व्यवस्थित अशा अस्तर आणि वरचं फॅब्रिक ब्लाऊजचं स्टिच करून घेतलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम मी तर टक्स टाकून घेणार आहे. बघू शकता आमच्याकडं खूप जोरात पाऊस चाललेला आहे आणि मी त्यामध्ये व्हिडिओ एडिट करायला बसलेले आहे कारण लाईट गेलेली आहे. तर बघू शकताय तुम्ही छान असे टक्स टाकून घेतलेले आहेत. आता मी इथे स्लीव्स पण शिवून घेणार आहे. तर स्लीवचं लेफ्ट आणि राईट सध्या मी त्याला काहीही केलं नाही आहे तशा स्लीव्स पहिलं मी स्टिच करून घेणार आहे दोन्ही पण. नंतर ज्यावेळेस जॉईंट करायचं त्यावेळेस मी जे पुढचा अर्धा इंच एक्स्ट्राचा आपण कापतो. सहसा बोटनेकमधनं नाही कापला तरी चालतो, कारण बोटनेकमधून असं ओढण्याचा वगैरे काही ताण नसतो. बोटनेकची कटिंग आणि फिटिंग पूर्ण वेगळी असते. मी त्याच्या आतमधला कपडा एक्स्ट्राचा मी तर राईट आणि लेफ्ट, कारण ते स्टिचिंगमध्ये ते जे नाव त्यांनी टाकून दिलं होतं मला ते आतमध्ये जाणार होतं. मग मी त्याच्या आधीच तिथं वरती मी माझ्या खडूने लेफ्ट राईट असं लिहून घेतलं की जेणेकरून मला ज्यावेळेस मी फिटिंग करेल स्लीव्ज जॉईंट करेल त्यावेळेस मला ते लक्षात यावं. आणि प्रत्येकाचं हेच असतं की तुम्ही एक्स्ट्राचं काढून कापता कापड ब्लाऊजचं. तर हो, ब्लाऊज पीस मी हा एक्स्ट्राचाच कापते नेहमी, कारण कमी जास्त नको व्हायला आणि नंतर शिल्लक असलेला आपण कट करून टाकू शकतो. तर इथे बरोबर मी मधल्या भागाला स्लीवच्या आणि खालच्या साईडच्या की टक्स मारून घेतलाय, कट मारून घेतलंय, जेणेकरून मागं पुढं व्हायला नको त्यामुळे. आणि ह्याला दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि पलटून परत फिनिशिंगमध्ये हातानं व्यवस्थित रॅप करत करत त्याला स्टिच करून घेतलं. छान असं एक्स्ट्राचं कापड ह्याचं पण एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. आणि जे मगाशी स्लीव्ज आपण कट करताना अर्धा इंचाचा जो छोटासा कट लागला होता तर तो मी ह्यात पुढच्या साईडला जे आपण अर्धा इंच कोरतो त्यामध्ये टाकणार आहे, जो मला मी दाखवेल पुढे. आणि दुसरी गोष्ट ही आता फ्रंट साईडला पण अस्तर आणि फॅब्रिक व्यवस्थित त्याचा पुढच्या साईडचा गळा स्टिच करून त्याला पलटी मारणार आहे. खूप सुंदर फिनिशिंग येते. तुम्ही पुढे बघू शकता. हे बघा अशा प्रकारे मी फक्त दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि बस पलटी मारलं आणि बाकीचं फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असं हाताने परत व्यवस्थित झोळ वगैरे कुठे यायला नको म्हणून मी परत व्यवस्थित साफ करत हाताने ते दोन्ही स्टिच करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करा प्रिन्सेस कट. त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते. मेन गोष्ट फिटिंग खूप छान बसते पुढच्या साईडनं आणि छान असा पप तयार होतो पुढच्या साईडने की असं चपटं वाटत नाही प्रिन्सेस कट. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, कसं वाटते सांगा. सो ही एक साईड स्टिच करून घेतली. आता ही दुसरी मी पहिलंच ठेवून बघते की दोन्ही बाजू सेम नाही झाल्या पाहिजे.
ऑपोजिट साईडला एकमेकांच्या समोर ठेवूनच मी अस्तर आणि फॅब्रिक स्टिच करत असते कंटिन्यू, कारण खूप वेळा असं होतं घाईमध्ये की दोन्ही साईड सेमच होतात, त्यामुळे एकमेकांच्या समोर टाकून व्यवस्थित असं मी ते स्टिच करून घेते. आता पुढचा दुसऱ्या साईडचा पण भाग अशाच प्रकारे मी स्टिच करून घेणार आहे, एकमेकांच्या समोर टाकून फ्रंट आणि बॅक. अस्तर आणि फॅब्रिक एकमेकांवरती व्यवस्थित असं सगळ्यात पहिलं स्टिच करून घेते आणि नंतर मग त्याची फिटिंग करायला घेते. फिटिंग करताना पण लक्ष करायचं आहे की त्याचं कुठं चुना वगैरे नाही पडला पाहिजे, प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे. एक साईड माझी खाली पडलेली ती मी पहिली उचलून घेतली आणि बघितलं की कोणत्या साईडला कोणती साईड बसते, त्या प्रकारे व्यवस्थित असं मी सगळ्यात पहिलं अस्तर आणि हे छान असं स्टिच सगळे पार्ट मी पहिले अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून सगळे पार्ट तयार करून मग मी फिटिंग करायला घेते सगळी प्रॉपर. सो इथं माझा कॅमेरा हलवत होता सतत अभि, त्यामुळे मला सतत उठायला लागतं अधूनमधून. आणि इथे बघा बरोबर मागचा आणि पुढची साईड बरोबर झालीच पाहिजे. आणि फिनिशिंग बघा तुम्ही, खूप सुंदर बसतो असा हा ब्लाऊज. दुसऱ्या साईडची पण मी परत ह्याच पद्धतीने डबल टिप टाकते मी प्रत्येक ठिकाणी, सिंगल टिपवरती कधीच नाही ठेवत. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा पफ. आता ही खालच्या साईडला प्लस हुकाची आणि लूपची पट्टीसाठी मी परत कापड काढून सर्वप्रथम मी हुकाची पट्टी लावून घेत आहे. लेफ्ट साईडला हुकाची लावते, राईट साईडला लूपची लावते. सो ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे कस्टमरला काय कस्टमरला राईट साईडला हवे असते, लेफ्ट साईडला हुक हवे असतात, काही जणांना राईट साईडला हुक हवा असतं. तर जसं ज्याला जसं कम्फर्टेबल वाटतं त्यानुसार मी करते. सहसा तर लेफ्ट साईडलाच मी हुक करायचा प्रयत्न करते, कारण त्या साईडनं जास्त तर माझ्याकडले कस्टमर त्या साईडचे आहेत. काही जण आवर्जून सांगतात की नाही मला ह्या साईडनं कम्फर्टेबल वाटतं, तर मी त्या साईडनं बसवून देते. सो आता इथे एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून व्यवस्थित पट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत. तर ही लूपची पट्टी आहे. लूपची पट्टी पण मी थोडीशी जाड घेते, कारण हा फॅब्रिक पण पातळ आहे आणि अस्तर पण, त्यामुळे मग जास्त इंचाची पट्टी घेतलेली आणि व्यवस्थित अशी त्याला फिनिशिंगमध्ये कट करून जॉईंट करून घेतलेली आहे. तिथं परत एक टिप देणार आहे मी, अजून एक टिप टाकणार आहे त्याला. आणि खालचा वरचा भाग सेम यावा ह्यासाठी मी परत मेजरमेंट घेत आहे, कमी जास्त नको व्हायला. खालच्या साईडची पट्टी जॉईन करून घेत आहे कमरेची. सो झाला. खूप इझी आणि खूप फास्ट होतो हा ब्लाऊज स्टिच करून. मला बोटनेक प्रिन्सेस कट कटोरीपेक्षा. तर चला मग पुढे तुम्ही बघू शकता सगळे पार्ट स्टिच झालेले आहेत. आता सगळ्यात पहिलं मी शोल्डर जॉईंट करून घेते एकमेकांवरती. सवासी फ्रंट साईड एकमेकांवरती ठेवून पलटी करून शोल्डर अटॅच करून घेणार आहे. तर मी उथरत्या साईडला म्हणजे स्लीवच्या साईडला अर्धा इंच असं उतरवून घेतलेलं आहे शोल्डर. तर बोटनेकमध्ये हे खूप महत्त्वाची टीप आहे, कारण त्याच्यामुळे कुठे ओढ किंवा वरच्या साईडला कुठे फुगा वगैरे येत नाही, फिटिंग खूप सुंदर बसते. तर इथं मी मागच्या पुढच्या साईडनं व्यवस्थित ठेवून बघते की कुठला पार्ट कमी जास्त नाही, जरी जास्त असेल तर एक्स्ट्राचं कट करून टाकते. आणि इथे मी सगळं प्रथम की राईट लेफ्ट बघून साईड स्लीव्ज जॉईंट करून घेतलेली आहे, कारण ते जे मोर आहेत ते बरोबर समोरासमोर एकमेकांचे आले पाहिजे. ह्या पण स्लीवचे आणि त्या पण स्लीवचे, एकाचा पाठीमागं तोंड आणि एकाचं पुढे असं नको व्हायला. त्यामुळे मी सतत परत 4 वेळा ते ओपन करून बघत होते की तसं नको काय व्हायला. आणि इथे मग मी घेतलेले आहे पहिलं सर्वात प्रथम सवाशी जसे आहे फिटिंग त्या साईडनं स्टिच करून परत पलटी मारायचे आणि मग फिटिंग करायची, जेणेकरून फिनिशिंग खूप छान देते. सर्वप्रथम इकडली स्लीव्ज घेतली राईट साईडची, आता लेफ्ट साईडची जॉईंट करून घेत आहे. आणि ती झाली नंतर मी त्याला आहे तसं स्टिच करून घेते, तुम्ही बघू शकता. आणि मग पलटी करते आतमधल्या साईडनं. तर ही झाली स्लीव जॉईंट करून. आता बघा आहे तशी
टिप मारून घेते सव्वाच्या साईडनं, मग मी त्याला उलटं करून आतमधल्या साईडनं फिटिंग करून घेणार आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे, कुठं दिसायला नको. आता हे आतमधल्या साईडनं व्यवस्थित 2-3 टिपा मारून घेणार आहे आणि मग त्याचं मेजरमेंट टाकणार आहे. तुम्ही बघू शकताय खूप मोठा पाऊस चालू आहे आमच्या इकडे, तुम्हाला आवाज पण येत असेल. आणि हे मी आता 2-3 टिपा टाकलेल्या आहेत. आता मी इथं मेजरमेंट घेणार आहे. तर मेजरमेंट घ्यायच्या वेळेला नक्की माझा टेप कुठंतरी गायब झालेला असतो. तर मी इथे तर मला वाटतं चेस्टची साईज माझी 8.5 येते, पण मी 9 इंच घेतली, कारण थोडंसं लूजच ठेवलं की कम्फर्टेबल झालं पाहिजे. बोटनेक आहे, बोटनेकमध्ये थोडंसं खालच्या साईडला लूजिंगच ठेवली पाहिजे, कारण तिथे कुठे ओढलं वगैरे जात नाही. एकदम प्रॉपर फिटिंग असं केलं की मग शोल्डरला ताण पडला जातो. मग मी तर 9 इंच घेतलेला आहे आर्महोलच्या साईडला फिटिंग. खाली 8 इंच घेतलेली आहे, 32 कंबर आहे त्यांची, आणि वरती 5.5 इंच त्यांची स्लीवची फिटिंग आहे. तर मी बरोबर तसं आखून व्यवस्थित असं फिटिंग करून घेतलेलं आहे. छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग प्लस स्लीवची दुसरा भाग. स्लीव्ज आहे, स्लीवची फिटिंग आहे माझी 11 इंच, मी 5.5 इंच हे घेतलेलं आहे त्याची फिटिंग. एक्स्ट्राचे थ्रेड आवर्जून लक्ष करून काढायचे, कारण ते खूप नंतर हातामध्ये गुंतले जातात. आणि दुसरी गोष्ट की ते दिसायला पण त्याची फिनिशिंग छान नाही दिसत. इथे पण मी सेम मेजरमेंट आखून घेऊन व्यवस्थित अशी फिटिंग करत आहे. तुम्ही बघू शकताय पुढे त्यांनी जे प्रिंट आखून दिली होती तेही व्यवस्थित मापामध्येच दिलेली स्लीवची, कुठे कमी जास्त वगैरे नाही झालं, बरोबर मेजरमेंट. आता हे ब्लाऊज अजून त्याला अजून रेडी करणार आहेत, म्हणजे अजून त्याला काहीतरी त्या ड्रॉइंग करणार आहेत, पण ते गळ्याला वगैरे आहे. मग त्यांचं असं होतं की तुम्ही पहिलं मला स्टिच करून द्या, मग मी त्याच्यावरती करणार आहे. सो तुम्ही बघू शकता त्यांनी आत्ता काही नाही केलं तरी चालेल, एवढी सुंदर अशी वाटत होती. तुम्ही बघू शकता का लेफ्ट आणि राईट साईड का सांगत होते मी, त्यामुळे की हे अशा प्रकारे. सो व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.